नमस्कार. मी वासंती मिलिंद बाबजे, मुख्याध्यापिका आणि संस्थापिका, सर्वज्ञ दासोपंत ज्ञान मंदिर. आज माझ्याकडं माझी विद्यार्थिनी पद्मजा ढेले आणि तिची आई या दोघी आपल्या शाळेच्या संदर्भात मी त्यांना प्रश्न विचारणार आहे. त्याची माहिती देण्यासाठी त्या आपल्याला इथं उपलब्ध झालेले आहेत. नमस्ते. मी पद्मजाची आई तेजमाला महेश ढेले, सर्वज्ञ दासोपंत ज्ञान मंदिर शाळेची पालक आहे. एक पालकाचं मनोगत व्यक्त करणार आहे आपल्यापुढे. नर्सरी मधले ग्रुप पासून पद्मजाला आमच्याकडं शाळेत घातलं. तर सुरुवातीला ती जेव्हा आली तेव्हा एवढं काही म्हणजे प्ले ग्रुपचा उद्देशच हा असतो की मुलांनी इंडिपेंडंट व्हावं, सोशल व्हावं, आई वडिलांना सोडून राहावं. याच्यामध्ये तिला सुरुवातीला तुम्ही घातलं आणि तुम्हाला जो 5-6 महिन्यानंतर अनुभव आला तो थोडक्यात मला सांगा तुम्ही. तर स्टार्टिंग आम्ही 2022 ला म्हणजे ती 2.5 वर्षाची होती माझी मुलगी पद्मजा, तेव्हा आम्ही या शाळेमध्ये तिला घातलं. जे पहिल्यांदा आम्ही डिसिजन घेतला या शाळेचा, कारण आम्ही या शाळेचं नाव भरपूर वेळेस ऐकून होतो की या शाळेमध्ये खूप संस्कार मूल्य शिकवली जातात, संस्कृत श्लोक वगैरे घेतली जातात. जे काही आपल्या सध्या गरजेला आहे, म्हणजे ह्या न्यू जनरेशनला जी काही गरज आहे आता संस्काराची, ती या शाळेमध्ये एक रुजली गेलेली आहे असं समजल्यानंतर आम्ही ते डिसिजन घेतलं आणि प्ले ग्रुप पासून सिनियर KG पर्यंत आम्ही 4 वर्ष या इथेच तिला शिकवलेलं आहे. तर आता ती इथून पुढे फर्स्टला जाईल. तर सकारात्मक बदल म्हणल्यानंतर सुरुवातीला मला आणखीनही शाळेचा फर्स्ट डे आठवतोय, कारण कोणत्याही लहान मुलांना पहिल्यांदा ते रडत जातात, पण थोड्याच दिवसानंतर तिला इतकी शाळेची आवड निर्माण झाली की ती घरी आल्यानंतर म्हणजे हसतच यायची नेहमी, पण तिला शाळा इतकी आवडायला लागली की ती दररोज म्हणजे 100% तिची प्रेझेंटी असायची. ती शाळा कधीच मिस करत नव्हती. नंतर आपण म्हणतो ना, लहान मुलांना जीव घालणं खूप अवघड असते आई वडिलांसाठी. वरण भाताशिवाय ते बाहेर काही दुसरं खात नाहीत, पण इथं जर जे आहे की शेड्यूल मध्ये त्यांनी जे काही दिलेलं आहे टिफिन, त्याच्यामध्ये वरण भात सोडून म्हणजे भाजी पोळी स्ट्रिक्ट केली होती. त्याच्यामुळे धपाटे, बुधवारी पराठे वगैरे आहेत, सॅटरडे वेगवेगळे डिशेस आहेत, म्हणजे आपलं इडली डोसा वगैरे होतं. त्यामुळे तिला ना असं वेगवेगळे खाण्याची आवड निर्माण झाली आणि भाजीपोळी ती खूप आवडीने खायला शिकली. हे खूप महत्वाचं आहे. फक्त वरण भात खायची ती. नंतर थर्ड म्हणल्यानंतर एक स्टेज करेज मुलांमध्ये वाटतं. म्हणजे मला आणखीनही आठवते तिचा पहिला डान्स. ते काय सांग भोलानाथ वरती केला होता. तिनं काहीच नाचली नव्हती, फक्त अशी डुलत होती. पण त्याच नंतर 1 वर्षाने जेव्हा मी एक्सपिरियन्स केलं, म्हणजे गॅदरिंगच्या वेळेस तिनं दे धक्कावरती अगवई ढगवई असं काहीतरी गाणं होतं, त्यावरती ती इतकं छान नाचली होती, म्हणजे तिचं स्टेज करेज खूप वाढलं. थर्ड आणि नेक्स्ट म्हटल्यानंतर आवड पाठांतराची. मुलांना काहीच सवय नसते ना अगोदर, आणि संस्कृत श्लोक असतील किंवा इथं गीतेचा 15वा अध्याय असेल, इतकं सुंदर पद्धतीने ती म्हणजे स्पष्ट उच्चार तिचे. अगोदर लहान मुलांना बोबडं बोलतात 2.5 वर्षाचं असताना, पण ते इतकं छान बोलायला लागली. त्याच्यामुळे मला हे सकारात्मक बदल तिच्यात दिसून आले. शाळेतील कोणते उपक्रम तुमच्या मुलीला सर्वात जास्त आवडतात? म्हणजे आता ती 4 वर्ष झालं आपल्या शाळेत शिकतेय, आम्ही खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज घेतो, त्याच्यामध्ये सांस्कृतिक आहेत, शैक्षणिक आहेत, बाकी आपण डे सेलिब्रेशन घेतो किंवा जे सणवार साजरे करतो, अशामध्ये तिला नेमकं आवडतं काय? आपण जे पाहतो लहान मुलांना आनंद कशामध्ये असतो, पावसात भिजण्याचा. ते इथे तुम्ही खूप छान प्रकारे, म्हणजे वरून आपला पाऊस नाही पडला पण तुम्ही डायरेक्टली शावर रेनी डे सेलिब्रेशन केलं, त्यामुळे इतकं ते मस्त धमाल केले आणि खूप छान एन्जॉय करून ते नाचले. म्हणजे या शाळेमध्ये मला याची स्पेशालिटी काय वाटते, तर मुलांना मुलांसारखं जगायचं जे आहे, ती आवड आहे त्यांची. म्हणजे आपण मुलांना मुलांसारखं ठेवायला पाहिजे, बरोबर आहे. आपण आताच जे काही आहे ते बर्डन देतो, शिक्षक म्हणजे स्ट्रिक्टली वागणं वगैरे असेल, ते इथं काहीच नाहीये. ते मुलांना ना एकच वाक्य लहान मुलांचं असेल, मला शाळा का आवडती, कारण इथल्या मॅडम खूप आवडतात, त्या लाड करतात, म्हणजे प्रेमाने बोलतात त्यांच्याशी, मायेने आपुलकेने विचारतात, आणि काही चुकलं तरी खूप प्रेमाने समजून सांगतात. हे आहे. आणि रेनी डे सेलिब्रेशन असेल किंवा आपण भारतीय संस्कृतीचे जे मेन
आपले पारंपरिक सण सण आहेत साजरे करून तर घेतो. ते खूप छान पद्धतीने इथे सेलिब्रेशन केलं जातं. अगदी, आणि मला अगदी. मेन म्हणजे हे आवडतं की बर्थडे तुम्ही म्हणजे वाढदिवस जे आहे हा, ते सुदिनन सुदिनन या संस्कृत संस्कृत श्लोकाने गाण्याने गाणं करतात ते पण हो. खूप छान आहे. आणि दररोज काहीतरी नवीन नवीन असतं ऍक्टिव्हिटीज, ब्रेन इम्प्लिमेंटेशन ऍक्टिव्हिटीज हो, असतात त्यामुळे त्या गोष्टी तिला खूप आवडतात. खूप आवडतं. त्यामुळे आणखीन आवडीनं तिला आणि शाळेत म्हणून यायची तिला तयारी आज उद्या काय आहे, उद्या काय छान शिकवतील हे आवडतं. याच्यासाठी ती त्याच्यासाठी ती दररोज म्हणजे मिस करत नाही शाळा. शाळा. मला वाटतं तिला आपण 100% अटेंडन्स अवॉर्ड पण हा. मिळालेला आहे एक हो वर्ष आणि तिला. ती प्ले ग्रुप पासून सिनियर केजी पर्यंत मी पण त्याचीच वाट पाहत होते. पण आमचे 1-2% कधीतरी म्हणजे मिस झाले असतील हा. स्कूलचे डे, कधी आजारी असेल वगैरे. नाहीतर बाकी तिला ना सिनियर केजीला 100% प्रेझेंटीचा अवॉर्ड मिळालेला आहे. हम्म. आणि आमचा अवॉर्ड देण्याचा उद्देश हाच असतो. हम्म. यावर्षी जर म्हणजे नवीन पालकांनी बघितलं की नाही बाबा 100% अटेंडन्स अवॉर्ड देतात, तर लहान हम्म. मुलांना थोडं कॅज्युअली घेतो, जाऊ दे काही शाळेचं हे नाहीये. हो ना. पण 100% अटेंडन्स अवॉर्ड दिला तर पालकांचाही काटेकोरपणा असतो. माझ्याकडं असे काही उदाहरणं आहेत की त्या पॅरेंट्सनी स्वतः हजेरीचे दिवस घरी लिहून ठेवलेले आहेत. तुमच्या अगोदरचे, हो नंतरचे. बरोबर त्या आहे. पालकांनी अक्षरशः दिवस लिहून ठेवलेले आहेत आणि आम्हाला त्यांचं एक टार्गेट होतं की मी माझ्या मुलाला 100% अटेंडन्स मध्ये मला माझ्या मुलाला ट्रॉफी मिळालीच पाहिजे. त्याच्यानंतर शाळा आणि पालकांमधील संवाद कसा वाटतोय तुम्हाला? किंवा शिक्षक, शाळेतील शिक्षक, तिचे शिक्षक असतील, आता प्रत्येक वर्षी नवीन शिक्षक होते तिला, हो. त्यांचा संवाद, तिच्या काही अडचणी असतील त्या त्यांनी कशा पद्धतीनं सोडवल्या, किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम आला की नाही पद्मजाचं असं असं आहे, या बाबतीत तुम्ही काय सांगता? मी सुरुवातीला थोडं घाबरायचे म्हणजे कॉल करायला किंवा बोलायला, हा, कारण आपण घाबरतोच ना पहिल्यांदा, म्हणजे मॅडमला मी कसं बोलू किंवा हा. काय. पण जसं जसं मी आता सुरुवातीला तिला प्ले ग्रुपला अश्विनी मॅडम होत्या, हा. ती नेहमी सांगायची मला मॅडम खूप आवडतात. मग त्यामुळे तिनं कधी तिचे क्वेश्चन असतील तर ती विचारायची. आणि जेव्हा मला वाटायचं तर मी मेसेज करायचे मॅडमला वगैरे, तर त्या इतक्या छान रिस्पॉन्स द्यायच्या, त्यामुळे मला ते काहीच अवघड वाटलं नाही. हा. नंतर नंतर ती नर्सरीला गेली, ज्युनियरला, सिनियरला, तेव्हा पण माझं हे पुढे पुढे कॉन्टॅक्ट वाढत गेला. त्यामुळे मी खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. अगदी क्षुल्लक म्हणजे चक्क आपण म्हणतो ना, माझ्याकडून अगदी आता अशात माझा छोटा लहान मुलगा आहे, हा. मी गडबडीत भाजीत मीठ टाकायचं विसरले 1-2 वेळेस, तर मी चक्क शिल्पा मॅडमला कॉल केलेला आणि त्यांनी पण इतकं म्हणजे कधीच माझा कॉल रिसीव्ह नाही केला असं नाही झालं. नाही. त्या कॉल रिसीव्ह करायच्या आणि अगदी प्रेमाने म्हणायच्या, हो मी नक्की सांगते तिला किंवा मीठ टाकून देते, तुम्ही काळजी करू नका म्हणायच्या, आणि ती टिफिन खाईल म्हणायच्या. म्हणजे आम्हाला कधी अवघड वाटलंच नाही त्या बाबतीत. आणि असंच कॉन्टॅक्ट वाढत गेला, त्यामुळे पालकाचं आणि शिक्षकांचं एक बॉन्डिंग झालेलं होतं. त्याच प्रकारे विद्यार्थ्यांचं आणि शिक्षकांचं पण इतकं छान बॉन्डिंग आहे या शाळेमध्ये की मुलांना अगदी प्रेमानं बोलतात त्यामुळे ते सहज मुलांना मॅडम म्हणजे मुलं आवडीचे मॅडमला झालेले आहेत. विचारतात, काही क्वेश्चन असतील तर सहज विचारतात, मॅडम मी असं कसं करू. कम्फर्ट मध्ये राहतात मुलं की मॅडमना आपण विचारू शकतो. आणि पालकांचं पण अगदी तसंच आहे. काही म्हणजे माझ्या बाबतीत तर तसं आहे की मी अगदी फ्रँकली मॅडमला फ्रेंडली बोलायचे आणि त्या पण तेवढाच छान रिस्पॉन्स द्यायच्या. मी पुढचा प्रश्न असा विचारेन तुम्हाला, तुम्ही आमची नर्सरी इतर पालकांना रिकमेंड कराल का, आणि याचं कारण सांगा मला की काय असं विशेष आमच्या नर्सरीमध्ये वाटलं तुम्हाला की तुम्ही रिकमेंड करणार आणि इथंच घ्यावा पालकांनी ऍडमिशन, असा तुम्ही त्यांना का आग्रह धराल? हा, नक्कीच करेन. कारण आज आपण पाहतोय सध्या हे जे दूषित वातावरण झालंय, आपण जे म्हणतो आपले मुलं सेफ आहेत का, तर मी सांगते इथं या शाळेची 100% गॅरंटी देते. कारण जेवढी सेफ मुलांना जेवढं सेफ वाटते तेवढंच पालकांना पण इथे सेफ वाटते. कारण इथं पूर्ण लेडीज स्टाफ आहे. प्लस बाहेर म्हणजे स्ट्रिक्टली आपण बाहेर जाऊ देत नाहीत मुलांना, त्यांचे पालक आल्याशिवाय. किंवा तुम्ही कोणते अनोळखी दिसलं तर तुम्ही त्यांना तुमचे म्हणजे मुलांना पाठवत नाही जोपर्यंत तुमचा कॉल येत नाही की वेगळं कोणी येणार आहे, आणि त्या माणसाला पण आम्ही इथं कन्फर्म केल्याशिवाय त्यांच्यासोबत पाठवत नाही. हे एक आहे महत्वाचं की आपण सेफली कोणत्या पण आपल्या मुलांना आपण पहिल्यांदा सेफचं बघतो, आपले सुरक्षित आहेत का सध्या. आणि ह्या दूषित वातावरणामुळे तर त्याची गरज आहे सध्या, आणि यामुळे तर मी सांगते की हे शाळा तर आहेच आहे. प्लस आपण सध्या जे म्हणतोय की लहान मुलांना आपण एक छोटंसं रोपटं असतं, त्याला जी गरज असते ऊन, हवा किंवा आपलं की सूर्यकिरण, हे मुलं आणि फुलं सारखीच असतात म्हणतात ना, त्याप्रमाणे छोट्याशा रोपट्याला आपण जसं नाजूक
केअरफुली हँडल करतो, हम्म. सेम अगदी तसंच या शाळेमध्ये आपले सगळा स्टाफ मुलांना छान प्रेमाने, म्हणजे कोणी रागवत नाही, आणि रागवलंच तर ते मुलांना म्हणजे ते विसरून जातात, तेवढ्या प्रेमाने बोलतात की ते विसरून पण जातात त्याच्यामध्ये. आणि एका रोपट्याला जशी गरज असते तसंच ह्या मुलांना पण गरज आहे, आणि ती तर त्यांची म्हणजे पूर्ण होते. त्यामुळे हे आहे की मला वाटतं की या शाळेमध्ये या दोन्ही गोष्टी व्यवस्थित आहेत, प्लस पारंपरिक सण वगैरे सगळ्या गोष्टींची म्हणजे पूर्ण जो सगळा विकास. आजकालच्या काळाची गरज आहे, अभ्यासच सीबीएसईच पाहिजे, स्टेटच पाहिजे, बर्डन हे नाहीये किंवा द्यायला पाहिजे. आता नवीन फॅड आले की आयसीएसई पॅटर्नचा, आणखीन अंबेजोगाईमध्ये हा. सुरू झाले पण लवकरच होईल असं वाटतंय. हम्म. हे सोडून मुलांमध्ये रुजलं पाहिजे की त्यांनी कसं वागलं पाहिजे, काय वागलं पाहिजे, त्यांची संस्कार safety. हे महत्वाचे आहेत तुम्ही आता सध्या. तुम्ही सेफ्टी बद्दल बोललात, तर पद्मजालाच घेऊन मी एक व्हिडिओ हो, हो, बनवलेला हो. होता, हो. गुड टचचा आणि बॅड टचचा. मी तिला घेण्याचं कारण मी एक सांगते की मी तिला जे सांगत होते ती पण तेवढंच चांगल्या पद्धतीनं ती कॅच करत होती. तिला मला वाटतं मी जिजाऊ पण बनवलं होतं तिला मागच्या वर्षी. हो, हो. त्याही व्हिडिओला तिनं शिवगर्जना बोलली होती, तिलाच बोलायला लावली होती, आणि आम्ही ती शिवाजी महाराजांची एंट्री घेतली होती. स्टेज करेज परफॉर्मन्स Stage म्हणजे courage. कॉन्फिडन्स वाढलाय ना, आणखीन त्यामुळे एक व्हिडिओ आहे तो आपल्याकडे, हो, हो, म्हणजे हो. फेसबुकवर. मी तिला ज्या ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या की कुठं हात लावल्यानंतर काय करायचं, आणि खरंच त्या व्हिडिओचा बराच इम्पॅक्ट पालकांनी पण मला रिस्पॉन्ड दिला की मॅडम तुम्ही खूप एक चांगलं आजच्या काळाचे गरजेप्रमाणे घेतलं, असं थोडंसं. आणि तेच मी जे म्हणलं की एक तेच आहे की या शाळेचं का तर मुलांना मुलांसारखं जगू द्या. आता सध्या जे गरज आहे, बर्डन नकोय शाळेचं, त्यांना तेच शिक्षण दिलं जातं पण एकदम छान प्रेमाने शिकवलं जातं, आणि हेच महत्वाचं आहे. पुन्हा मुलांना मोठं व्हायचंच आहे, तेवढेच म्हणजे त्यांना पुन्हा येणारच आहे, जबाबदाऱ्या वाढणारच आहेत. पण हे 4 महत्वाचे वर्ष जे आहेत लहान मुलांचे, एक सुजाण नागरिक पुढे चालून म्हणजे पुढची युवा पिढी हीच असते ना. त्यामुळे त्यांच्यावरती जे संस्कार, चांगले संस्कार असतील किंवा योग्य जबाबदारी असेल ते पुढे जाणीव होईल. पण सध्या त्यांना चांगलं प्रेमानं म्हणजे एक बिनधास्त लाईफ म्हणजे काय असते ते त्यांना जगू द्या. घेतलं की त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, आणि तुम्ही सारखं जर टोकलं त्यांना तर ते कचवसतात, मग मी हे करू का, मला कोणी रागवेल का, हा कॉन्फिडन्स कमी नाही होत. म्हणजे आम्हाला तेच करायचंय की आता पद्मजाचं तुमच्या घरी छान वातावरण आहे, काही ठिकाणी मुलं घाबरलेली असतात किंवा नॅचरली जन्मतानाच थोडीशी भित्री होतात, पण त्यांना पण जर रागवत राहिलो तर ते रोप तुम्ही म्हणतात तसं ते रोप तर कधीच छान रुजणार नाही. पण तू कर, तुला काय करायचंय ते. काही करत नाहीत, हारण करत नाहीत, काही करत नाहीत, फक्त त्यांना कशाची इजा होऊ नये एवढं काळजी घेतलं तर त्यांचा कॉन्फिडन्स चांगला वाढतो. त्यामुळे मग मी ही शाळा एकदम रिकमेंड करेल की म्हणजे पुढच्या पालकांना की ही शाळा 100% चांगली आहे, आणि तुम्ही या शाळेमध्ये बिनधास्त आपल्या मुलांना डोळे झाकून पाठवू शकता, याची गॅरंटी आहे. अच्छा. आणि तुमच्या मते आता ह्या खूप कौतुकास्पद तुम्ही छान गोष्टी सांगितल्या, पण एक आपल्या मनात असतं की शाळेतून ही पण गोष्ट झाली पाहिजे. नाही आता मॅडमनी इतकं छान केलंय ना, तर आणखीन कुठं तरी आपण काही बघतो किंवा कधी कधी आपल्याला सुचतं. तर तुम्हाला काय वाटतं की आम्ही आणखीन काय सुधारणा करावी किंवा काही दुसरे उपक्रम आम्ही ऍड करावे आमच्या शाळेमध्ये? तसं पाहता सगळं चांगलं आहे, परंतु मुलांना ना खेळायची खूप आवड असते. त्यामुळे थोडंसं एक छोटीशी बाग किंवा एखादं मोठं थोडंफार प्लेग्राऊंड त्यांना मिळावं असं वाटतंय, कारण बिनधास्त खेळण्याचं वय हेच आहे. आणि या वयात जर खेळायला मुलं मग थोडेच वर्ष असतात ते खेळतात, आणि ते एक टाइम आपल्या शाळेचा थोडा पण वाढवावा, आणि त्यामध्ये मुलांना म्हणजे खेळायला मिळावं, गप्पा मारायला मिळाव्यात थोड्याफार, कारण प्रत्येक जण आपल्या घरी जातं ना, आणि नंतर पुन्हा फ्रेंड मग ते फक्त अभ्यासातच असतात, आणि वेगवेगळ्या एरियामध्ये असल्यानंतर ते पुन्हा कधी भेटणार. त्यामुळे थोडाफार वेळ त्यांना खेळण्यासाठी तो एक मिळावा, आणि नवीन नवीन जे काही ऍक्टिव्हिटीज आहेत, सायन्स आपल्या इकडे सायन्स हे प्रोजेक्ट वगैरे होत नाहीत, तर त्याचं पण थोडंफार त्यांना हे व्हावं. आणि परिपाठामध्ये आपण थोडंफार सुविचार वगैरे हळूहळू एका विद्यार्थ्यांना दररोज सांगायला गेलात तर ते थोडाफार त्यांच्या स्टेज करेज मध्ये इम्पॅक्ट पडेल किंवा निश्चित. आता तुम्ही खेळाचं जे म्हटलात, तर ग्राउंड तर सध्या आपल्याकडे हे अवेलेबल आहे. आता मी आणखीन तोही प्रयत्न करते की मला थोडं छोटी कुठं जागा मिळत असेल. यावर्षी मी दुसरी गोष्ट इम्प्लिमेंट केली की मुलांना माझ्याकडे खेळणी कमी होती, तर यावर्षी मी छान त्यांच्यासाठी सीसॉ स्लाइड्स वगैरे आणलेले आहेत, क्लासरूम टॉईज पण भरपूर घेतलेले आहेत, आणि परिपाठाचाही तुमचा निश्चित मी विचार करेल. मला चांगला सल्ला दिला तुम्ही की विचार करण्यासारखा आहे, आणि तोही मी 100% छोट्याशा बोधकथा असतील त्या छोटीशीच, पण त्याच्यामधून मुलांना खूप आज काही आपण
कथेतून मुलांना जास्त समजतं. हो आपण असं समजून सांगायला गेलात ना तर ते ऐकत नाहीत. हो. पण असं असं झालं म्हणलं की बरोबर ते बरोबर ऐकतात आणि ऐकतात. त्यांच्यामध्ये इम्पॅक्ट 100%. पडतो, फरक पडतो. आणि मग ह्या छोट्या छोट्या गोष्टीतूनच एक मोठी गोष्ट होते. म्हणजे आपलं जे छोटंसं रोपटं आहे ते अगदीच मोठं झाल्यानंतर नावारूपाला येईल असं होईल. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतूनच होतं. तर हा, ते छोट्या आहे. छोट्या गोष्टी, छोट्या प्रयत्नांमधूनच हम्म. मोठी गोष्ट घडत असते. बाकी सगळं आहे पूर्ण मी व्यवस्थित. प्रयत्न तुम्ही सांगितलेल्या म्हणजे सुधारणा किंवा नवीन नवीन ह्या गोष्टी मी अगदी इम्प्लिमेंट करेन, की मला जसं ज्या पद्धतीने करता येते त्या पद्धतीने 100% इम्प्लिमेंट करेन. ठीक आहे. तुम्ही इथं आलात, शाळेबद्दल छान अभिप्राय दिला, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्ही पण मला त्या एक पालक म्हणून निवड केली त्याबद्दल पण माझ्याकडून तुम्हाला थँक्यू. ओके. माझी गेले 4 वर्षापासूनची विद्यार्थिनी आहे. प्ले ग्रुप पासून आज सिनियर केजी पर्यंत ती माझ्याकडं शाळा शिकतीये. अत्यंत हुशार, अत्यंत मनमिळाऊ आणि खूप छान ऑब्झर्वर अशी मुलगी आहे ती, की तिचं खूप छोट्या छोट्या गोष्टींकडे अगदी लहानपणापासून लक्ष होतं. आणि आज ती तिचंही काहीतरी माझ्या शाळेतून जो अनुभव घेतला तिने, तो ती आपल्याला ते सांगणार आहे. मी पद्मजा महेश ढेले. बोल ना तुला काय मी दासोपंत शाळेत शिकत शिकत होते. आवडत होती का शाळा तुला? हो. तुला कोणत्या मॅडम आवडत होत्या, का आवडत होत्या असं? शिल्पा मॅडम, बापजी मॅडम, अश्विनी मॅडम मला आवडत होत्या. आवडत होत्या, आता आवडत नाहीयेत का? आवडतात. तू आता दुसऱ्या शाळेत चालली ना, हं. तू आम्हाला भेटायला येशील का परत? हो. लक्षात ठेवशील का मोठा आम्हाला? आवाज. हं. बोल म्हणजे पुढच्या शाळेत पण सांगशील का? मला मॅडमची खूप आठवण येईल का तुला तुझ्या शाळेत? हो. चालेल. मग आता शिल्पा मॅडमच्या आठवणीमध्ये त्यांनी शिकवलेलं एक गाणं म्हणून दाखव आम्हाला तू मराठीचं. झुकझुकाडी झुकझुकाडी थांबशील का? स्वप्नांच्या दुनियेत नेशील का? पाहायचे आहेत मला डोंगर आणि नदी, घेऊन चल मला तू सगळ्यात आधी. झुकझुकाडी नेशील का मला? सारं फिरून आलो की चॉकलेट देईल तुला. वा वा वा, व्हेरी गुड. लक्षात ठेवलं तू सुट्ट्या लागून पण छान. म्हणजे पाढे लक्ष पाठ चालू आहेत आमच्या सध्या. छान. अशा रीतीनं एक छोटासा पद्मजाचा पण इथं परफॉर्मन्स बघितलेला आहे आपण. आणि नक्कीच मॅडम ज्या गोष्टी मी तिच्यामध्ये रुजवायचा आम्ही शाळेकडून जो प्रयत्न केला त्यामध्ये त्या रुजतील आणि पुढे चालून एक यशस्वी नागरिक ती भारत देशाचा होईल याची मलाही आता खात्री झाली आहे. आणि 100% ती एक सुजाण नागरिक भारताचं होईल ती. हो ना पद्मजा?